आरक्षणासाठी जे काही आणखी आंदोलन सुरू आहेत त्याने देखील विश्वास ठेवावा। सरकार कुठलाही दुजाभाव करणार नाही आणि सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पूर्णपणे हे आरक्षण देतंय। आणि जे मगाशी म्हटलं की जे नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे, या पुन्हा एकदा मी सांगतो नाना विजय भाऊ, नोटिफिकेशनवर 6 लाख हरकती आलेल्या आहेत। घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही। ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही। त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल। आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे, जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्या वरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे। कारण आणि शेवटी समाज आणि सरकार असं काय वेगळं आम्ही मानत नाही। आणि म्हणून यामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, जे किरकोळ म्हणजे लोकशाहीमध्ये आपण आंदोलन करतो त्याप्रमाणे आंदोलन ज्यांनी केलं त्यांचे पण आम्ही गुन्हे मागे घेतले। ज्यांनी मालमत्तेचं नुकसान केलंय, ज्यांनी कोणाला इजा केलेली आहे, हे तात्काळ आपल्याला त्याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे। आणि म्हणून जे आम्ही बोलतोय ते सरकारने केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे। आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे, संयम बाळगण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल, कुठल्याही समाजावर अन्याय न करता। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एकमताने आपण मान्यता देऊया आणि एकमताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो। घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे, ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे। ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे। धन्यवाद।